साडीच्या पदराला, ओढणीला किंवा स्कार्फला पिन लावताना बऱ्याच मुली आणि महिला ती पिन आपल्या तोंडात धरून ठेवतात। मात्र तीच पिन तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते। संभाजीनगरात एका 6 महिन्याच्या गर्भवतीसोबत जे घडलं ते बघितलं तर तुम्ही देखील इथून पुढे तोंडात पिन धरताना 10 वेळा विचार कराल। नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात। स्कार्फ बांधताना महिलेनं गिळली पिन। 6 महिन्याच्या गर्भवती स्त्रीच्या पोटात अडकली पिन। पिन बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांची प्रयत्नांची पराकाष्ठा। संभाजीनगरात एक विचित्र घटना घडली। एक महिला कौटुंबिक कार्यक्रमासाठी तयार होत होती तेव्हा स्कार्फ फिट ठेवण्यासाठी लावली जाणारी बॉल पिन या महिलेनं तोंडात ठेवली होती। मात्र तयार होताना अचानक ती पिन तिनं गिळली। ती पिन महिलेच्या थेट जठरात गेली। धक्कादायक म्हणजे महिला 6 महिन्यांची गर्भवती होती, त्यामुळे कुटुंबीयही घाबरले। महिला गरोदर असल्यानं एक्स-रे किंवा सीटी स्कॅन करणं शक्य नव्हतं। अखेर 1 दिवसानंतर महिलेनं रुग्णालय गाठलं। डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत एंडोस्कोपी करून महिलेच्या जठरातली बॉल पिन बाहेर काढली। टोकदार पिन असल्यामुळे काढताना आजूबाजूच्या अवयवाला इजा होऊ नये म्हणून भूल देणं पण गरजेचं होतं। तर गर्भवती महिलेमध्ये एंडोस्कोपीचा धोका आणि भूलेचा धोका हे लक्षात ठेवून नातेवाईकांची काउन्सिलिंग करून आपण ती मिनिमल सिडेशन म्हणजे कमीत कमी भूल देऊन एंडोस्कोपीद्वारे बिना टाक्यात देता तिला तोंडावाटेनेच आपण बाहेर काढतो। धक्कादायक म्हणजे संभाजीनगरातील या वर्षातली ही 5वी घटना असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। 5ही घटनांमध्ये महिलांना वाचवण्यात यश आलं। मात्र अशा पद्धतीनं मेकअप करताना, स्कार्फ बांधताना महिलांनीही काळजी घ्यावी असं कळकळीचं आवाहन डॉक्टरांनी केलं। स्त्रियांना ही सवय असते डोक्याला पिन लावणं किंवा बॉल पिन लावताना ते तोंडात धरतात मेकअप करताना म्हणा किंवा तयार होताना। तर ही जीवाला धोकादायक ठरू शकतं। आतमध्ये पिनेचं जे टोक असतं ते जाऊन कुठल्याही रक्तवाहिन्याला इजा करू शकतं, जीव घेणार रक्तस्राव होऊ शकतो किंवा आजूबाजूच्या अवयवांना ते इजा करू शकतं। तर ही सवय लोकांनी मोडावी। नकळत घडलेली एक चूकही महागात पडू शकते। त्यात गरोदर महिलांनी तर गर्भावस्थेत अधिक काळजी घेणं खूप महत्त्वाचं। त्यामुळे महिला आणि मुलींनीही यापुढे तयार होताना अशा छोट्या छोट्या चुका टाळल्या तर पुढचा अनर्थ टळू शकतो। विशाल गवळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।